पूर्णा शहरातील शास्त्रीनगर ते रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या 2 जबरी चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 6 दुचाकी व 11 मोबाईल जप्त करण्यात आले। अशी माहिती पत्रकार परिषदेत विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी दिली। पूर्णा शहरातील उपरोक्त भागात 13 मार्च व 16 मार्चला फिर्यादींनी अडवून त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकी व एवज लुटण्याच्या घटना घडल्या। या प्रकरणी मनोहर मागाडे व दुसऱ्या घटनेत आत्माराम बोबडे यांनी फिर्याद दिली होती। दरम्यान पूर्णा पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपींची कसून शोध घेता त्यांची अटक केली आहे। अधिक चौकशी केली असता त्यांनी विविध घटनात चोरी केलेले 11 मोबाईल व 5 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या। गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केली। अशा प्रकारे सुमारे 8,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणात एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांनी अजून कुठे कुठे चोऱ्या केल्या आहेत का, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याचा तपास पूर्णा पोलीस करीत आहेत। दरम्यान या आरोपींच्या व त्यांनी केलेल्या विविध चोऱ्यांची उकल पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील, श्रीनिवास पडलवार, प्रकाश इंगोले, शेख ताजुद्दीन, सुरेश राठोड, रमाकांत तोटेवाड, अजय माळकर, सुरेश चव्हाण, सुधीर काळे, माधव अकालवाड यांच्या विशेष पथकाने केली। पोलीस ठाणे पूर्णा हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च आणि 16 मार्च अशा 2 दिवशी 2 जबरी चोरीचे गुन्हे घडले होते। त्या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये 1 मोटरसायकल आणि 3 मोबाईल चोरीला गेलेले होते। त्या गुन्ह्यामध्ये आपण 5 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं या गुन्ह्यामध्ये गेलेला 1 मोटरसायकल आणि 3 मोबाईल हे तर ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढं तांत्रिक तपास करून त्याचं सविस्तर विश्लेषण करून आपण एकूण इतर 5 मोटरसायकल आणि 11 मोबाईल असे रिकवर केलेले आहेत। तर सदरच्या गुन्ह्यामध्ये या गुन्ह्यात एकूण 6 मोटरसायकल आणि 11 मोबाईल असा एकूण 8,50,000 याचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे आणि सध्या हे सर्व आरोपी PCR मध्ये आहेत आणि यांच्याकडनं आणखी पुढील तपास करून आणखी काय काय रिकवर करतात, आणखी कुठे यांनी गुन्हे केले त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेतो। नागरिकांना या गुन्ह्यांमध्ये याच्यामध्ये की ज्यांची काही मोटरसायकल वगैरे गेलेली असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायचं आहे आणि आणखी काही मोबाईल वगैरे वापरताना जास्त सावधानपूर्वक त्यांनी आपली मोबाईल वापरायचा। मोटरसायकल आपण ज्या ठिकाणी पार्क करतो त्या ठिकाणी ती पूर्ण लॉक स्वरूपामध्ये पार्क करणं अपेक्षित आहे। कुठेही मोटरसायकल पार्क करून त्याची चावी मोटरसायकलला ठेवणे, इव्हन 1-2 मिनिटासाठी सुद्धा जरी ठेवली तर अशा वेळेला ती मोटरसायकल चोरीला जाण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी वाहनधारकांनी पण जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आम्ही सध्या GRPचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सोबत हे करून त्या एरियामध्ये संध्याकाळच्या वेळेला विशेषतः पेट्रोलिंग करणे हे आपण करत आहोत आणि रात्रीच्या वेळेला जी आपली पेट्रोलिंग आहे त्यावेळेला किमान 2 ते 3 वेळा आपली गाडी तिथे भेट देते। कोण लोकांचा वावर आहे काय नाही याच्याबद्दलची माहिती काढून, तसेच सिव्हिल ड्रेसमधले जे आपले पोलीस कर्मचारी आहेत ही गोपनीय माहिती काढून तिथं गुन्हेगाराचा काही वावर असेल त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला देतात आणि त्याच्यानुसार आपण कारवाई करून घेतो त्यांच्यावर।